संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता। यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते। या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता। पण तुम्हाला माहिती आहे का, ही या चित्रपटातील शाहिद आणि दीपिकाच्या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत काही अन्य स्टार्स होते। ऐश्वर्या राय आणि सलमान खान ही त्यांची नावे आहेत, पण ऐश्वर्याच्या एका अटीमुळे सलमान खानने पद्मावतमध्ये काम करण्यास नकार दिला। शाहिद कपूरने पद्मावतमध्ये महारावल रतन सिंहची भूमिका साकारली होती। दीपिका पादुकोणने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती, तर रणवीर सिंगने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती। रणवीरच्या दमदार कामगिरीचे खूप कौतुकही झालं। त्याने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आणि मोठ्या पडद्यावर आपल्या खलनायकाच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली। एका रिपोर्टनुसार संजय लीला भन्साळी यांना सुरुवातीला या चित्रपटासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या यांना कास्ट करायचे होते, मात्र त्यावेळी दोन्ही स्टार्समधील बोलणी बंद होती। सलमान खानने चित्रपट करण्यास संमती दिली होती, मात्र ऐश्वर्या रायमुळे ही बोलणी पुढे जाऊ शकली। ऐश्वर्याने संजय यांना अट घातली की सलमान खानने अल्लाउद्दीन खिलजीची नकारात्मक भूमिका केली तरच ती चित्रपटात काम करेल, जेणेकरून ऐश्वर्याचा सलमान सोबत कोणताही सीन होणार नाही। सलमान खानने ऐश्वर्या रायची ही अट मान्य करण्यास नकार दिला होता। अशा प्रकारे सलमान खान आणि ऐश्वर्या यांना घेऊन पद्मावत चित्रपट होऊ शकला नाहीये।